हं. अस्तु अहं गायामि। हां. पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरं संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्यहं संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य कृते जीवन संस्कृतस्य कृते यजन् आत्मानमाहुतं मन्ये वन्दे संस्कृतमातरं वन्दे संस्कृतमातरम्। शुभ सायं. ध्वनी भगिनी श्रूयते? हं. नमो नमः। आता हं. संस्कृतस्य परीक्षा कदा भविष्यति? अधुना अधुना निश्चितं नास्ति। गुजरात प्रांत तारीख हां. मतलब अस्तु. वहां से आ गया है। हाँ, अस्माकं वयं शीघ्रं शीघ्रं समापयामः अस्माकं पाठ्यक्रमः। तदनन्तरं शीघ्रमेव भविष्यति। अस्तु। हं. हं. किरातार्जुनीयं पृष्ठक्रमाङ्कः 29+100 129 किरातार्जुनीयम् संस्कृतसाहित्ये पञ्चमहाकाव्यानि सन्ति। एकमस्ति रघुवंशं, द्वितीयमस्ति किरातार्जुनीयं, तृतीयमस्ति कुमारसम्भवं, चतुर्थं शिशुपालवधं, पञ्चममस्ति नैषधीयचरितम्। तर्हि रघुवंशं तु वयं पठामः एव, द्वितीयं कुमारसम्भवम्। अधुना किरातार्जुनीयस्य कथा अस्ति। किरात नाम भिल्ल, व्याध, अर्जुन नाम अर्जुन। छलकपटेन वनवासः अभवत् पाण्डवानां कृते। तत्र अज्ञातवासं यदा कृतो तत् वनवासे यदा आसन् पाण्डवः तदा युद्धार्थं शस्त्र अस्त्राणाम् आवश्यकता अस्ति। अतः श्रीकृष्ण उक्तवान्, महर्षि उक्तवान् अर्जुनाय, भवान् शिवस्य समीपे गत्वा पाशुपतास्त्रं स्वीकरोतु। अतः अर्जुनः शिवं किं करोति? शिवस्य आराधनां करोति। शिवः सन्तुष्टः भवति, अन्य सः पाशुपतास्त्र ददाति। एषा कथा अस्ति। तर्हि यदा अर्जुनः शिवस्य आराधनां करोति तदा शिवः तस्य परीक्षां स्वीकरोति। एकः व्याधस्य रूपं स्वीकृत्य, वराह इत्युक्ते डुक्कर्, तस्य सः पारदम् इत्युक्ते शिकार करतो। आणि त्याच वेळी अर्जुनाने पण त्या वराहाला बाण मारला। एकस्मिन् समये द्वौ अपि तत्र वराहस्य समीपे गतवन्तौ। अन्यत् उक्तवन्तः, एषः मम अस्ति, एषः मम अस्ति, ही माझी शिकार आहे, ही माझी शिकार आहे म्हणून दोघेही भांडायला लागले. अर्जुनाला माहिती नाही, पण तो व्याध म्हणजे शंकराच्या रूपात परीक्षा घ्यायला आलेला असतो. आणि तिथे मग दोघांचे भांडणं होतात आणि मग दोघंही युद्धाला तयार होतात. म्हणतात की चल तू माझ्याशी युद्ध कर, तो म्हणतो तू माझ्याशी युद्ध कर, आणि युद्ध करता करता ये कौन शेवटी से पेज नंबर पे है? मुझे मिल नहीं रहा है ये वाला। मी गोष्ट सांगते आहे. अच्छा। मग त्या शंकराने अर्जुनाला जमिनीवर पाडलं आणि मनातल्या मनात अर्जुन शंकराची पूजा करतो, फुलं बेल वगैरे वाहतो
आणि मनातल्या पूजेने पूजा पाहतो तर शंकराच्या त्या व्याधाच्या डोक्यावर त्यांनी वाहिलेलं पुष्प बेल वगैरे दिसतो आणि मग दोघही शंकर प्रसन्न होतात आणि त्याला पाशुपतास्त्र देतात. ही कथा आहे. तर तो व्याध म्हणजे शंकराचं रूप घेतलेला तो शिकारी आणि अर्जुन यांच्या संबंधित जी कथा, जे महाकाव्य, म्हणून त्याला किरातार्जुनीयम असं म्हटलेलं आहे. सगळ्यांना ऐकू येते ना, समजते ना? येतंय का सगळ्यांना ऐकायला? ऐकू येते येते. हो. तर त्या किरातार्जुनीयम या आपल्या महाकाव्यातलं भारवी एक महाकाव्य लिहिलेलं आहे. भारवीने एकच महाकाव्य लिहिलं पण तेच जगप्रसिद्ध झालं. त्या महाकाव्यातली ही कथा आहे. आता 3-4 हे भाग आहेत त्याच्यात. तर सुरुवात इथून झालेली आहे की कौरवांनी अनितीने राज्य बळकवलं आणि हे वनवासात गेले आणि त्यावेळी मग ते दुर्योधनाची राज्यव्यवस्था कशी आहे हे पाहण्यासाठी म्हणून युधिष्ठिराने एका गुप्तहेराला ब्रह्मचार्याचा वेश घेऊन त्याच्या राज्यात पाठवलं आणि तो ब्रह्मचारी वेश घेतलेला हेर युधिष्ठिराकडे येतो आणि तो दुर्योधनाने च्या राज्यात काय काय आहे ते सगळं तो सांगतो आणि ते सांगितल्यावरची ती प्रतिक्रिया. इथून या काव्याला सुरुवात होते. तर आता इथे ही महाकाव्य सुरू होते. तर धर्मराज, अच्छा, त्याचा नाव आहे धर्मराजाय द्रौपद्याः उपदेशः. धर्मराजाला द्रौपदीचा उपदेश. तर मग आता तिथे असं की तो ब्रह्मचारी वेशातला तो दूत येतो आणि युधिष्ठिराला सांगतो की दुर्योधन तर घाबरलेला आहे युद्धासाठी, की पांडवांसमोर आपला काही निभाव लागणार नाही, म्हणून तो प्रजेला आपल्याकडून वळवायसाठी तो इतकं चांगलं वागतोय की प्रजेचं त्याच्याबद्दल खूप चांगलं मत होईल असं, आणि त्याच्यामुळे त्याच्या राज्यात प्रजा सुखी आहे, प्रजा त्याच्यासाठी जीव द्यायला तयार आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि मग ही बातमी जेव्हा युधिष्ठिराला तो हेर सांगतो तेव्हा त्याचं बक्षीस देऊन युधिष्ठिराने पाठवून दिलं आणि मग युधिष्ठिर ती गोष्ट आपल्या सगळ्यांना, आपल्या भावांना, द्रौपदीला सांगतो. ही गोष्ट जेव्हा द्रौपदी त्या भावांना सांगतो तेव्हा द्रौपदी काय म्हणते ते याच्यात सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुढे पहा. महाभारतस्य कथा प्रसिद्धा. आता जे नाही समजलं ते विचारा. मी आता संस्कृत वाचते, नाही समजलं की सांगते. ठीक आहे. महाभारतस्य कथा प्रसिद्धा. कौरव पांडवयोः द्यूतं समाप्तम्. कौरवा जयं प्राप्तवन्तः, पांडवाः पराजिताः. कळलं का इथपर्यंत? लवकर लवकर सांगत जा म्हणजे आपण पटपट पुढे जाऊ. हो मॅडम, कळलं. हा. नियमानुसारेण युधिष्ठिरः अनुजैः सह अरण्यं गतवान. नियमानुसाराने म्हणजे त्यांची ज्या अटी ठरल्या होत्या त्याच्याप्रमाणे युधिष्ठिर आपल्या लहान भावांबरोबर अरण्यं गतवान, अरण्यात गेला. अरण्ये युधिष्ठिरः, अरण्यामध्ये गेल्यावर अरण्यात युधिष्ठिर दुर्योधनस्य राज्यभारक्रमं, दुर्योधनाचा राज्यकारभार कसा आहे ज्ञातुम, हे जाणून घेण्यासाठी एकम किरातम, एका व्याधाला म्हणजे शिकाऱ्याला हस्तिनापुरम प्रति प्रेषितवान, हस्तिनापुराला पाठवलं. सह किरातः, तो किरात, ब्रह्मचारी वेशम धृत्वा, त्यांनी ब्रह्मचार्याचा वेश घेतला आणि तिथे हस्तिनापुरात गेला. ततः सह वनम प्रत्यागत, आणि तिथून तिथला सगळा वृत्तांत जाणून ततः त्यानंतर तो वनात म्हणजे युधिष्ठिराकडे वापस आला. युधिष्ठिरम निवेदितवान च, आणि युधिष्ठिराला त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? दुर्योधनः राज्य सिंहासने स्थितः,
दुर्योधन राज्य सिंहासनावर बसला आहे. तथापि तरी सुद्धा भवताम विषयी तुमच्या विषयी सहभीतः तो घाबरलेलाच आहे. सह नीतीपूर्वकम राज्य शासनम करोति आणि त्याच्यामुळे तुम्हाला जिंकण्यासाठी म्हणून तो काय करतो तर नीतीपूर्वक राज्याचं शासन करतो, राज्यकारभार करतो. खरं तर तो नीतीच्या विरुद्ध वागणार आहे, त्याला अन्यायाची चीड नाही आहे, पण तरी पण तुम्हाला जिंकण्यासाठी म्हणून तो नीतीपूर्वक राज्य शासन करतो. आणि कसा वागतो तर सेवकान मित्राणी इव पश्यती. आता आधी तो सेवकांप्रमाणेच वागवणार होता, पण आता काय करतो तो सेवकांना जणू काही ते माझे मित्रच आहे अशा प्रकारे त्यांना वागतो, त्यांच्याशी पश्यती पाहतो. मित्राणी बंधुनिव आणि मित्रांना आपल्या भावांप्रमाणे आणि बंधूंना स्वामी भावाने बंधूंना स्वतः प्रमाणेच तो पाहतो. सामंताः सर्वे तस्य आदेशम परिपालयन्ति. मांडलिक राजे त्याच्या हाताखालचे जे राजे आहेत, जिंकून आणलेल्या त्या राजांना राजे ते सगळे राजे त्याच्या आदेशाचं पालन करतात. राज्ये सर्वत्र कृषी ही उत्कृष्टा असती. राज्यात सगळीकडे शेती ही खूप श्रेष्ठ तऱ्हेने म्हणजे खूप छान सुरू आहे. गुप्तचरा विश्वासयोग्य संती. त्याने सगळीकडे पेरून ठेवलेले जे गुप्तहेर आहेत ते सुद्धा विश्वास ठेवण्यायोग्य आहेत. ते अन्य राजाना वृत्तांतम ते दुसऱ्या राजांची बातमी तस्मै निवेदयन्ति त्याला सांगतात. एवं अशा प्रकारे सहा प्रबलः तो म्हणजे दुर्योधन प्रबल प्रभावी महाराज भविष्यती प्रभावी असा महाराजा होऊ शकतो. अतः तम आणि म्हणून त्याला जेतून जिंकण्यासाठी भवता उपाय कर्तव्य. म्हणून त्याला म्हणजे दुर्योधनाला जिंकण्यासाठी भवता म्हणजे तुम्ही म्हणजे युधिष्ठिराला म्हणतो तुम्ही उपाय करावा, त्याला जिंकण्यासाठी काहीतरी उपाय करावा असं. जायचं पुढे. पटकन उत्तर देत जा म्हणजे मग. युधिष्ठिर गुप्तचराय पारितोषिकम दत्वा. युधिष्ठिराने गुप्तचराला बक्षीस देऊन तम प्रेषित होऊन त्याला वापस पाठवलं. ततः त्यानंतर भीमादीनाम सम्मुखे भीम आदी पाचही पांडवांच्या समोर किरातेन उक्तम त्या किराताने सांगितलेला विषय बातमी द्रौपद्यैहि कथितवान. द्रौपदीला सांगितली. युधिष्ठिरस्य वचनम श्रुत्वा आणि युधिष्ठिराचं हे वचन बोलणं ऐकून द्रौपदी उक्तवती. खरं तर द्रौपदी अपमानांनी फणफणलेली आहे, त्याच्यामुळे ती म्हणते हे नाथ महाराज स्त्रीणाम उपदेश वचनेषु पुरुषाः प्रायेण अनादरम प्रगटयन्ति. ती म्हणते महाराज बायकांनी केलेला जर उपदेश असेल पुरुषांना तर तिकडे ते लक्ष देत नाही, तिकडे ते दुर्लक्ष करतात. स्त्रीणाम उपदेश वचनेषु स्त्रियांनी केलेले जे उपदेशाचं वाक्य असतात तिकडे पुरुषः प्रायण अनादरम बहुतेक दुर्लक्ष करतात. तथापि तरी सुद्धा मम हृदय व्यथा पण तरी पण माझ्या हृदयाची व्यथा माझ्या हृदयात होणारी जी खलबळ आहे ती वक्तुम बोलण्यासाठी माम प्रेरती मला प्रेरणा देते, मला बोलायला भाग पडते. खरं तर मी बोलली तर तुम्ही दुर्लक्ष करणार आहे, माणसांचा स्वभाव आहे हे मला माहिती आहे, पण मी इतकं भोगलेलं आहे की मला हे आता बोलावंसं वाटते, बोलायला भाग पडते. त्वम समा राजलक्ष्मी त्यक्तवान. तो द्रौपदी युधिष्ठिराला म्हणते की तू पत्नी समा राजलक्ष्मी दुसरी प्रमाणे असलेली ही राजलक्ष्मी तू सोडून दिली. अतः अयम भीमः कथम अस्ति आणि म्हणून हा भीम कसा आहे माहितीये का? राजलक्ष्मी सोडल्यामुळे काय हाल होतात हे तुला माहितीये का? हा भीम कथम अस्ति कसा आहे? पश्य
पहा, पूर्वम सह पूर्वी तो सुंदर मंचे शयनम करोती स्म. सुंदर आलिशान अशा मंचावर मंचकावर शयन करत होता. इदानीं आता दीनः असहाय होऊन भूतले शयनम करोती. जमिनीवर झोपतोय. अयम अर्जुन हा अर्जुन पूर्वम उत्तर देशम जित्वा पूर्वी उत्तर देश जिंकून सुवर्ण राशीम आनितवान. सुवर्णाच्या राशीच्या राशी त्यांनी आणल्या. इदानीम सह एव वल्कलम धरती. आज तो सुवर्णाच्या राशी आणणारा तो वल्कल धारण करतोय. झाडाच्या साली धारण करतोय. वन्य जीवनम करोती. वन्य प्राण्यांप्रमाणे आपलं जीवन जगतो आहे. नकुल सहदेव, हे नकुल सहदेव सुकुमारो, खूप सुकुमार आहेत, खूप कोमल आहेत. तऊ कठीण, ते दोघे कठीण भूतले, इतक्या नाजूक असलेले ते दोघं अशा कठीण अशा जमिनीवर शयन करतात. एतेषाम कष्टम दृष्ट्वा, यांचे कष्ट पाहून तव दुःखम न भवति किम, तुला काय काही दुःख होत नाही का? अहम अतीव दुःखम अनुभवामी, मला तर खूप दुःख होते. महाराज, त्वम शांतीन तेजो, तुम्ही शांती सोडा. शत्रूणाम विनाशम कुरु, शत्रूंचा विनाश करा. शांतीर मुनीनाम स्वभाव, शांती हा तर मुनींचा स्वभाव आहे. ज्यांनी सगळा संसार सोडून विरक्त झालेले आहेत, त्यांचा शांती हा स्वभाव आहे. सह स्वभावा नृपाणाम न, तो स्वभाव राजांचा नाही. जर राजांनी शांती धारण केली तर राज्य जाणारच नाही ना. समय निरीक्षा न उचिता, समयाची वाट पाहणं, वेळेची वाट पाहणं योग्य नाही. यहा विजयम इच्छती, ज्याला विजयाची इच्छा असते तो समयानुसारेण संधी त्यजती. तो वेळेनुसार संधी केलेली असली तरी तो ती मोडतो. अतः युद्धाय प्रवृत्ती कुरु, आणि म्हणून तू युद्धाला तयार हो. त्याची एवं उक्त्वा द्रौपदी तूष्णी अभवत, असं म्हणून द्रौपदी चूप राहिली. प्रश्न, युधिष्ठिर कम किमर्थम हस्तिनापुरम प्रति प्रेषितवान. सांगा. कथा समजली सगळ्यांना? इसमें दिनों करके है तो उसका अर्थ क्या होता है? इदानीम दिनों, दिनों, क्या क्या? इदानीम दिनों भूतले शयन, इदानीम दिनों मतलब दिन में, अभी दिन. इदानीम दिनों. अच्छा. और वल्कलम म्हणजे काय? वल्कलम म्हणजे झाडांची साल, त्यांचे वस्त्र झाडाची केलेले. साल. ओके ओके. युधिष्ठिर कम किमर्थम हस्तिनापुरम प्रति प्रेषितवान. युधिष्ठिर किरातमेकं दुर्योधनस्य राज्यपालनक्रम ज्ञातुं प्रेषितवान्. हा 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 हा. दुर्योधनः मित्राणि बंधूंच कथं पश्यति. मित्राणि बन्धूनिव बन्धून् स्वामी भावेन च भावेन पश्यति. हा. पुरुषाः प्रायेण कुत्र अनादरं प्रकटयन्ति. पुरुषाः प्रायेण स्त्रीणाम् उपदेशेषु अनादरं प्रकटयन्ति. हा. शान्तिः केषां स्वभावः केषां न. शान्तिर्मुनिना स्वभावः, नृपाणां स्वभावः न. हा खूपदा विचारतातच संदर्भासह. कह संधिम त्यजति. य विजयमिच्छति सः संधिं त्यजति. सम्यक्. अधुना अन्वय रचना. अन्वय रचना. यदा द्वयोः सैन्योः मध्ये शङ्खनादन् अभवत्. कौरव सैन्ये सेनायां भीष्मेण सिंहनादं कृतः. तदनन्तरं श्रीकृष्णेन अर्जुनेन शङ्खनादं कृतः.
पांडवानां शंखनादस्य ध्वनिः श्रुत्वा धृतराष्ट्रस्य इत्युक्ते कौरवाणां सेनायां का अवस्था अभवत् तर्हि अत्र उक्तम् सः घोषः इत्युक्ते पाण्डवानां शङ्खनादस्य घोषः ध्वनिः सः घोषः हृदयानि व्यदारयत् हृदय त्यांनी विदीर्ण झाली. सह घोषः कोणाचा तर धार्तराष्ट्राणां हृदयानी धृतराष्ट्राचे जे मुलं कौरवाणां हृदयानी व्यदारयत् छिन्न भिन्नं विदीर्णं कृतः सह घोषः धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् व्याकुलं कृतवान् अन्यत् नभश्च पृथिवीं चैव नभः आकाशः पृथिवीं चैव संपूर्णं व्याप्य तुमुलो महान् नादं कृतवान् श्रीकृष्णेन अर्जुनेन शंखध्वनिं एक मिनिट शंखध्वनि कृता तदनन्तरं धार्तराष्ट्रस्य तद्ध्वनिं श्रुत्वा धार्तराष्ट्राणां कौरवाणां हृदयानि व्याकुलानि अभवत् सः नादः नभं पृथिवीं व्याप्य तुमुलो भयंकरं नादं कृतवान् अवगतं वा अवगतं पुनश्च वदामि वा सः घोषः धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभः च पृथिवीं च एव तुमुलः व्यनुनादयन् सः घोषः विसर्गसन्धि घोषः धार्तराष्ट्राणां विसर्गसन्धिः नभः च विसर्गसन्धि अन्यश्चुत्वसन्धि च एव वृद्धिसन्धि तुमुल व्यनुनादयन् विसर्गसन्धि तस्य शंखनादस्य घोषेण नभः पृथिवीं च व्याप्तं निनदत् तथैव धृतराष्ट्रस्य पुत्राणां हृदयानि विदीर्णानि सञ्जातानि वाक्यविश्लेषणं क्रियापदं व्यदारयत् प्रथमा सः घोषः तुमुलः व्यनुनादयन् द्वितीया हृदयानि नभः पृथिवीं षष्ठी धार्तराष्ट्राणाम् अव्ययं च एव व्यनुनादयन् शब्द नभः पृथिवीं च सह हृदयानि धार्तराष्ट्राणां सह अन्वयरचना व्यदारयत् क्रियापद कः व्यदारयत् कोणी विदीर्ण केली सह घोषः कीदृशः घोषः तो घोष कसा तुमुलः किं कुर्वन् व्यनुनादयन् नाद करत किं व्यनुनादयन् नभः पुनः कं व्यनुनादयन् पृथिवीं च एव
कानि व्यदारयत् हृदयानि केषां हृदयानि धार्तराष्ट्राणाम्। अग्रे गच्छामः वा? आम् आम् मैडम। अथौ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः। अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा, श्लोकद्वयं स्वीकुर्मः एकत्रम्। ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत। अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुः उद्यम्य पाण्डवः। ऋषिकेशं तदा वाक्यम् इदम् आह महीपते सेनयोः उभयोः मध्ये रथं स्थापय मे अच्युत। संधि धनुः उद्यम्य सेनयोः उभयोः मध्ये मे अच्युत। ये व्यानुनादयन का मतलब क्या होता है? सभी तरफ गूंज उठा। अथ व्यवस्थितान् तदनन्तरं कदा यदा कौरवाणां हृदयानि व्यथितं भवन्ति तदा। कपिध्वजः नाम अर्जुनः धार्तराष्ट्रान् व्यवस्थितान् दृष्ट्वा, धार्तराष्ट्रान् कौरवान् युद्धार्थं सिद्धाः आसन् तान् दृष्ट्वा स्वस्य धनुः उद्यम्य सिद्धं कृत्वा पाण्डवः इत्युक्ते अर्जुनः ऋषिकेशं कृष्णं वाक्यम् इद आह एतद् वचनम् अब्रवीत्। किं ब्रवीत्? महीपते। महीपते इत्युक्ते धृतराष्ट्र। संजय वदति धृतराष्ट्रं, हे महीपते, तदा यदा पाण्डवः सिद्धः अभवत् तदा श्रीकृष्णं सः इदं वचनम् अब्रवीत्। किं वदति अर्जुनः? हे अच्युत मे रथं मम रथं सेनयोः उभयोः कौरवस्य पाण्डवस्य सेनयोः मध्ये मम रथं स्थापय इति अर्जुनः कृष्णम् अवदत्। अवगतं वा? तेव्हा ते धृतराष्ट्राचे पुत्र सगळं युद्धासाठी तयार झालेले पाहून कपिध्वज असलेल्या
म्हणजे अर्जुनाने आपलं धनुष्य बाण सावरला, युद्धासाठी प्रवृत्त झालेला असा तो अर्जुन ऋषिकेशाला, कृष्णाला तेव्हा असं बोलला, काय की हे अच्युता, माझा रथ या दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन ठेव. जायचं का पुढे? अच्युत का अर्थ क्या होता है? अच्युत कृष्ण. कृष्ण. आता बघा इथे चार्ट केलेला आहे. आह कह आह कपिध्वज पांडव, कह आह कपिध्वज पांडव, कम आह ऋषिकेशम, इदम वाक्यम, कदा कुत्र प्रवृत्ते शस्त्र संपाते, दृष्ट्वा कपिध्वज व्यवस्थितान धार्तराष्ट्रान उद्यम्य पांडव धनुः स्थापय त्वं रथम मध्य सेनयोः उभयोः. वरील श्लोकांमध्ये दोन मुख्य क्रिया आहेत, म्हणून त्यानुसार दोन वाक्य आहेत. आह म्हणाला ही द्विकर्मक क्रिया आहे, म्हणून यामध्ये दोन कर्मपद आहेत, ऋषिकेशम आणि इदम वाक्यम. प्रवृत्ते शस्त्र संपाते, इथे दोन्ही पदे सप्तमी मध्ये आहेत. त्याचाच अर्थ जेव्हा शस्त्रे खाली पडणार होती म्हणजे युद्ध कर. आपण पुढच्या भागात याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. महीपते, संजयनी याला अन्वय रचनेमध्ये आधी संबोधन घेत असतात, म्हणून महीपते. आह कह आह पांडव आह, कीदृश पांडव कपिध्वज, कम आह ऋषिकेशम, किम आह इदम वाक्यम, किम कृत्वा आह दृष्ट्वा, कदा दृष्ट्वा अथ कान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान, कीदृशान धार्तराष्ट्रान व्यवस्थितान, पुनः किं कृत्वा आह उद्यम्य, किम उद्यम्य धनुः, कदा तदा अथ प्रवृत्ते, कस्मिन् प्रवृत्ते संपाते. अच्युत स्थापय क्रियापद. कह स्थापय त्वं, कम स्थापय रथम, कस्य रथम मे रथम, कुत्र स्थापय मध्ये, कयोः मध्ये सेनयोः मध्ये, कीदृशोः सेनयोः उभयोः. गच्छामः अग्रे. गच्छामः किम? स्पष्टम न? हो चला ताई पुढे यहाँ पे कस्य रथम बोला है और मैं बोला है, तो मैं मतलब बीच में, मध्य. मैं मतलब मम. मेरा मेरा. अच्छा, मेरा मेरा. अहम की षष्ठी है वो. हाँ हाँ मतलब मम पता था, लेकिन वो में भी होता है, वो थोड़ा भूल दो गई. रूप है मम में. अहम मा मय्या मह्यम मत मम मयि. मम. हाँ गच्छामः अग्रे. आम आम महोदय. विसर्ग संधि सरला अस्ति, अतः स्वीकुर्मः. विसर्ग संधि यत्र विसर्गस्य संधि भवति तत्र विसर्ग संधि भवति. विसर्गस्य अग्रे यदि स्वरः आगच्छति वा व्यञ्जनम् आगच्छति तदा विसर्गे किमपि परिवर्तनं भवति. तस्मै तं विसर्ग संधिः इति उच्यते. विसर्ग संधेः विसर्ग संधिः चतुर्विधः. एकः प्रथमं स्वीकुर्मः वयम्. एकः विसर्गस्य उकारः भवति, एषः प्रथमः सन्धि. द्वितीया सन्धि अस्ति विसर्गस्य लोपः भवति,
तृतीय संधि अस्ति रेफः इत्युक्ते रकारः भवति। चतुर्थ संधि भवति विसर्गस्य स्थाने सकारः भवति। एका संधि उ भवति, द्वितीया भवति लोपः, तृतीया भवति र, चतुर्थः भवति स। ज्ञातं वा अवगतं वा? अवगतम्। नियमः प्रथमः विसर्गस्य स्थाने उकारः भवति। पश्यतु, नियमः पश्यतु। यत्र विसर्गस्य पूर्वं ह्रस्व अकारः भवति, यदा विसर्गस्य पूर्वं ह्रस्व अकारः भवति तथा च विसर्गस्य अनन्तरं ह्रस्व अकारः भवति। विसर्गस्य पूर्वं ह्रस्व अकारः, विसर्गस्य अनन्तरं ह्रस्व अकारः, अन्यत् मृदुव्यञ्जनम् आगच्छति तर्हि विसर्गस्थाने उ वर्णः भवति। मृदुव्यञ्जन इत्युक्ते उक्तवती आसम्, तृतीयवर्णः, चतुर्थवर्णः, पञ्चमवर्णः, एषः कोमलवर्णाः, एते कोमलवर्णाः भवन्ति। नियमः स्पष्टं वा? विसर्गस्य पूर्वं यदि ह्रस्व अकारः भवति तदनन्तरं विसर्गस्य अनन्तरं ह्रस्व अकारः मृदुव्यञ्जनः भवति चेत् विसर्गस्य उकारः भवति। पश्यतु, रामः अपि, अत्र रामः, अत्र विसर्गः अस्ति म परतः, म पुरतः रामः विसर्गः अस्ति। विसर्गस्य पूर्वम् अकारः अस्ति, अस्ति वा? विसर्गे ह्रस्व अकारः अस्ति, उ भवति। किं भवति? उ। राम उ अपि। विसर्गस्य स्थाने उ भवति। विसर्गस्य पूर्वम् अकारः, अनन्तरम् अकारः मृदुव्यञ्जनं भवेत् तर्हि विसर्गस्य उकारः भवति। अतः अत्र विसर्गस्य पूर्वम् अ अस्ति, अनन्तरम् अ अस्ति, अतः विसर्गस्य स्थाने उ भवति। राम उ अपि। तदनन्तरम् एषा सन्धि अभवत्, अहं न पठितवती किन्तु एषा सन्धि अभवत्। अ अधिकम् उ इति ओ भवति, गुणसन्धि अस्ति। अतः अ राम, अ अधिक उ रामो, अ उ रामो अधिकम् अपि, रामोऽपि एतद् रूपं भवति। नियमः ज्ञातं वा? पश्यतु, बालोऽसि, बालः असि। विसर्गात् पूर्वम् अकारः अस्ति, पुरतः अकारः असि, अ अस्ति, अतः विसर्गस्य उ अभवत्। बाल उ असि। बाल अ अधिकम् उ मिलित्वा ओ सन्धि भवति, बालो असि। अत्र बालोऽसि पूर्वरूपसन्धि भवति, बालोऽसि। तत् स्वीकुर्मः। तदनन्तरम् अग्रिम एषः सन्धि स्वीकुर्मः, पूर्वरूपसन्धि। पूर्वपदे यदि ए ओ भवति, अग्रे अ भवति तर्हि सः अ
ओ मध्ये लोपः भवति तस्य अन्यत् तस्य स्थाने अवग्रह इति दृश्यते दर्शयति अतः बालोऽसि। पहा पुन्हा एकदा सांगते. देवः अवतु. देवः विसर्गाच्या आधी अ आहे, पलीकडे अ आलेला आहे म्हणून विसर्गाचा उ झाला. देव उ अवतु. मग देव मधला अ आणि उ मधला उ मिळून देओ झालं. मग देवो अवतु. मग सुरुवातीला ए ओ असेल आणि पलीकडे जर अ असेल तर ते दोन्ही शब्द मिळून आधीचा जो शब्द होतो तो होतो. म्हणून ओ पलीकडे अ आल्यामुळे ओ आणि अ झाला देवो. आणि अ आहे हे दाखवायसाठी म्हणून तिथे अवग्रह दाखवला देवोवतु. तो एक बात पूछनी थी, यहाँ पे ऊपर एक मोक्ष अस्थि लिखा है, हं? तो मोक्ष मोक्ष अस्थि लिखा है ऊपर, तो ये समझ में आया कि विसर्ग के बाद तो अ है, लेकिन विसर्ग के पहले एक श दिया हुआ है, तो उसको क्यों, मतलब उसके लिए तो वो लोग ने बोला ना क्ष कि में मृदु अ नहीं है व्यंजन क्या? क्ष में अ नहीं क्या है क्या? क्ष है ना, में है ना, ओ है ना, है, फिर अच्छा। धर्मः अपाल्यत. धर्मः विसर्गस्य पूर्वम् अ अस्ति, अग्रे अ अस्ति, अतः अ विसर्गस्य स्थाने उ अभवत्. धर्मो ओ अस्ति, अतः अ ओ मिलित्वा ओ अभवत्. अ अस्ति इत्युक्ते अवग्रह चिह्नं दर्शयति. धर्मोपालयत्. समजते का? हा सोपा आहे आणि खूपदा येतो, म्हणजे म्हणून मी ते व्यंजन संधी थोडीशी राहू दिली, पण आपण विसर्ग संधी घेऊन घेऊ. ठीक आहे, जायचं पुढे. बालो धावती. बालः धावती. ध मृदू व्यंजन आहे म्हणून अ अधिक विसर्गाचा उ झाला. बाल अधिक उ म्हणून ओ झाला. बालो धावती. सेवकः वस्तुनी. सेवक विसर्गाचा उ झाला. सेवको वस्तुनी. अध्यापको गीतम. अष्टमो दिनांक. विसर्गस्य अकारः भवति. अकारो भवति. गच्छामः अग्रे. नियमः अधुना गुरुवासरे शुक्रवार न शुक्रवासरे न शुक्रवासरे एषः नियमः सम्यक् कृत्वा आगच्छन्तु. अत्र मोक्षः अस्ति, एतद् अहं पृच्छामि, सर्वे उत्तरं ददतु. अवगतं वा? नियमः अवगतम्? होय हो. तर्हि अग्रे गच्छामः. आम् आं महोदय. लौकिकन्यायः. अरुन्धति प्रदर्शनन्यायः. यदा कस्मिन् विषये ज्ञानं करणीयमस्ति तदा तदपेक्षया बृहत् या महान् या वस्तु अस्ति तस्य प्रथमं ज्ञानं करणीयं भवति. यथा की आता आपल्याला एखादी गोष्ट सांगायची आहे, आता इथे हेच उदाहरण सांगतो.
की ध्रुव तारा हे आहे ना आपलं अरुंधती नक्षत्र आहे, तारा आहे. तर विवाह प्रसंगी नववधूला अरुंधतीच्या ताऱ्याचं दर्शन करायचं असा एक विधी आहे. मग आता बाहेर नेऊन तिला अरुंधती तारा दाखवायचा आहे. अरुंधती तारा दाखवायचा आहे तर कसा दाखवायचा आहे आपण? तर अरुंधती तारा बारीक आहे, लहान आहे. कसा तर तो सप्तर्षी म्हणत. मग आता आधी पहा बुढीचं खाटलं वगैरे म्हणायचं त्याला, सप्तर्षी वगैरे माहिती असेल तर. ते सप्तर्षी ऋषींमध्ये वशिष्ठ ऋषी आहेत आणि वशिष्ठ ऋषींजवळ अरुंधतीचा तारा आहे. मग अशा वेळेला काय सांगतात, तो तारा तो बारीक आहे, तो पटकन तर नाही दिसणार ना. मग तेव्हा काय सांगतात, अरे ते आहे ना सप्तर्षींचा तो एक तारा, तिथे तो वशिष्ठांचा तारा आहे, त्याच्याजवळ पाहतो तिथे अरुंधतीचा तारा आहे ना. म्हणजे आधी मोठी गोष्ट सांगतो आपण आणि मग त्याच्यानंतर बारीक असेल तर ती सांगतो. जसं की आता अरे ते झाड दिसतंय का, कदंबाचं झाड, ते झाड पहा. आणि मग त्याच्यावर तर ते फुल पहा, त्याच्यावर त्या फुलावर पहा पक्षी बसलाय. तर आधी पक्षी आपल्याला दिसणार नाही, तर आधी आपण त्याला कदंबाचं झाड सांगू आणि मग त्याच्यावर ते फुल आणि तिथे तो पक्षी बसलेला सांगू, आहे की नाही. तर विवाह प्रसंगी नववधूला अरुंधती ताऱ्याचं दर्शन घडवतात. सप्तर्षी मंडलामध्ये वशिष्ठाच्या जवळच एक छोटासा अरुंधती तारा आहे. प्रथम स्पष्टपणे दिसणाऱ्या वशिष्ठ ताऱ्याचं दर्शन घडविल्यानंतर छोट्या अरुंधतीचं दर्शन होते. त्याचप्रमाणे शिक्षकांकडून गुरुजनांकडून शिकण्यास सोपे सरळ विषय अगोदर शिकवले जातात आणि नंतर कठीण विषयाचं अध्यापन करावं. जसं विश्वाच्या नकाशावर अत्यंत दूरवर असलेली स्थाने दर्शवित असताना, म्हणजे आता आधी आपण भारत दाखवू की नाही. नकाशा जर दाखवला तर आधी भारताचा नकाशा दाखवू, मग त्याच्यावर महाराष्ट्र दाखवू आणि मग त्याच्यावर मग नागपूर वगैरे जे काय दाखवू. म्हणजे आधी मोठा दाखवून त्याच्यातून लहान 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 आपण सांगू की नाही. आता तसंच आज मी केलं पहा. आता तुमच्या मध्ये झालेल्या त्या संधी नाही घेतल्या मी, त्या कठीण होत्या, पण ही संधी सोपी होती म्हणून मी घेऊन घेतली, है ना. म्हणजे कठीण विषयाचं प्रतिपादन करत असताना सोप्या गोष्टी आधी सांगितल्या की मग ते थोडस डोक्यात बसते आणि मग त्याच्यानंतर मग कठीण विषयाकडे जातो की मग तो कठीण विषय समजायला सोपा जातो. त्याला अरुंधती प्रदर्शन न्याय म्हणतात. ठीक आहे. गुड्डरिका प्रवाह न्याय. गुड्डरिका म्हणजे बोकड. आता बोकडांची अशी पद्धत असते की एक मुख्य जो त्यातला बोकड असतो तो पुढे पुढे जातो आणि त्याच्या मागे त्यांचा कळप जातो. मग तो बोकड जसा जिथे कुठे जिकडे जाईल, जसा जाईल तसे तसे ते बोकड त्याच्या मागे मागे जातात. हे मागचे बोकड काहीही विचार करत नाही, तो जसं जाईल तसं करतो. मग हा समोरचा बोकड जर खड्ड्यात पडला तर हे पण खड्ड्यात पडतात. मग ते हा विचार नाही करत की अरे आपण पण खड्ड्यात पडू. मग अशा वेळेला या गुड्डरिका प्रवाह न्याय असं म्हणतात त्याला. म्हणजेच काय की कुठलाही विचार न करताना समोरच्यांचं आजूबाजूच्यांचं अनुकरण करणं, म्हणजेच अंधानुकरण करणं, याला हा न्याय वापरतात. जसं आता याच्यात आणखी एक गोष्ट सांगते की एक ब्राह्मण होता, त्याला काशीला जायचं होतं. आता ब्राह्मण म्हणजे गरीबच. मग त्यांनी सगळीकडे दीक्षा मागून मागून करून एक एक पैसे जमवून एक तांब्याच्या भांड्यात एक एक पैसे जमवले आणि त्या तांब्याचं भांड पूर्ण पैशाने भरल्यावर त्यांनी विचार केला की आता आपण काशीला जाऊ. मग तो ते भांड घेऊन काशीला गेला, गंगा नदीवर गेला. मग आता मंदिरात जायचं तर आंघोळ करावी लागेल. मग हे भांड कुठे ठेवू? आता गंगा नदीत मी आंघोळ केली तर हे भांड कुठे ठेवणार आहे? म्हणून त्यांनी काय केलं, त्या रेतीमध्ये गड्ढा केला, त्याच्यात ते भांड ठेवलं, त्याच्यावर रेती पसरली. मग आता पण हे इथे ठेवलं आपल्याला कसं समजणार? म्हणून त्यांनी काय केलं,
तिथे त्या बाकी आजूबाजूला जी रेती होती ती गोळा केली, तिथे शिवलिंग तयार केलं. म्हणजे आता तो म्हणे आता हे शिवलिंग दिसलं की मला समजेल की इथे तांब्याचं माझं भांड आहे पैशाचं. म्हणून त्यांनी ती शिवलिंग तयार केलं आणि तो आंघोळीला गेला. दर्शन केलं. तो निश्चिंत होता की माझं तांब्याचं भांड सुरक्षित आहे. दर्शन घेतलं, जेवण खावण केलं आणि आला वापस. येऊन पाहतो तर जिथे त्यांनी शिवलिंग केलं होतं तिथे हजारो लाखो असे शिवलिंग तयार दिसलेले दिसतील. तो म्हणे असं कसं झालं? तर झालं काय की यांनी शिवलिंग केलं, नदीत आंघोळीला गेला, दुसरा आला, त्यांनी पाहिलं अरे इथे शिवलिंग दिसते, नदीत आंघोळ करणारा हा एक दिसतो, म्हणजे शिवलिंग करून आंघोळीला जावं असं इथली प्रथा आहे वाटते. त्यांनी शिवलिंग केली, आंघोळीला गेला. तिसरा आला, त्यांनी पाहिलं दोघं आंघोळ करतात, 2 शिवलिंग आहेत, म्हणजे शिवलिंग करून आंघोळ करायची, म्हणून त्यांनी केलं. असं करता 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 प्रत्येक जण आला, शिवलिंग करत गेला, आंघोळ करत गेला. असे करता करता हजारो शिवलिंग आले. आणि मग शेवटी त्यांनी कपाळावर हात मारला, कारण एवढ्याच्यात तो कुठे शोधणार होता ना. म्हणजे काय की अंधानुकरण. म्हणजे त्यांनी खरं काय ते समजूनच नाही घेतलं की हे शिवलिंग का बरं केलं, काय केलं, है ना. तर याला गतानुगतिक म्हणतात. म्हणजे एक गेला त्याच्या मागोमाग न विचार करता पळ सुटले, त्याला गतानुगतिक म्हणतात. आणि त्याला हा न्याय वापरले जातो. कळली का गोष्ट? मतलब किसी का देख के हमें अंधा अनुकरण नहीं करना चाहिए, इसका नाही मतलब. करना चाहिए. हा. चला, संग्राह्य विषय. रात्री झोपण्यापूर्वी हा श्लोक म्हणायचा की वाईट स्वप्न जे असतात त्यात वाईट स्वप्नांचा परिणाम होत नाही. रामम स्कंदम हनुमंतम वैनतेयम मृकोदरम चयने यस्मरे नित्यम दुःस्वप्नस्तस्य नश्यति. राम, स्कंद म्हणजे कार्तिकेय, हनुमंतम हनुमान, वैनतेय म्हणजे गरुड, आणि मृकोदरम म्हणजे भीम. शयने झोपायच्या वेळी, यह जो, नित्यम स्मरे जो झोपण्याच्या आधी नेहमी यांचं स्मरण करतो, तस्य त्यांचं दुःस्वप्न नश्यती, त्यांचे दुःस्वप्न नाश होतात. म्हणजे दुःस्वप्न त्यांना पडत नाही, पडले तरी पण त्याचे फळ त्यांना मिळत नाही. आता खालचा हा श्लोक आहे की शिवापराधन म्हणजे शंकराचार्यांनी शंकराची मानसपूजा केली. मानसपूजा म्हणजे मनानेच सगळं अर्पण करायचं, आणि शेवट त्यांनी त्यांची क्षमा याचली की देवा सगळं मी पूजा केली, आता माझे सगळे अपराध क्षमा कर. तर ते काय म्हणतात, कर चरण कृतम. कर हात, चरण पाय, हातांनी पायांनी केलेले अपराधम, अपराध. हाताकडूनही झालेले, पायाकडून झालेले अपराध, वाक वाणीकडून झालेले, कायजम म्हणजे शरीराकडून झालेले, कर्मजम कर्म केल्यामुळे उत्पन्न झालेले, श्रवण कानानी ऐकल्यामुळे झालेले, नयनजम डोळ्यांनी पाहिल्यामुळे झालेले, किंवा मनानी झालेले अपराध. तसंच विदितम मला माहिती असलेले अपराध, किंवा अविदितम न कळता झालेले अपराध. सर्व मेतत हे सगळे माझे अपराध क्षमस्व, माझे अपराध क्षमा कर. हे करुणाब्दे करुणेचा सागर असणाऱ्या हे महादेवा शंभो, जय जय, तुझा जय जयकार असो. तू माझ्या सगळ्या अपराधांना क्षमा कर, मला माफ कर. विदितम विदितम माहिती असलेले, अविदितम माहिती नसले. काही काही पाप आपण जाणून बुजून करतो, माहिती असते की अरे हे पाप माझ्यामुळे झालेलं आहे.
काही काही आपलं आपण जाता जाता पायाखाली मुंगी चिरडल्या गेली, पाप झालाय, पण ते आपल्याला माहिती नाही. असे विदितम अविदितम, जे माहिती असलेले आणि न माहिती असलेले, असे कुठलेही अपराध असतील ते तू माझे क्षमा कर. आता भारतात खालील विश्वविद्यालय आहेत. तक्षशिला पाकिस्तानात आहे, उज्जैन मध्य प्रदेशात, सारनाथ उत्तर प्रदेशात, नालंदा बिहार, कांची विद्यालय तामिळनाडू, नवद्वीप बंगाल, वल्लभी गुजरात, गुणशिला बिहार बिहार महिला विश्वविद्यालय. ठीक आहे, समजलं? समजलं का? खूप घाई होते का? नाही 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 होत भाई. ठीक आहे ना, एवढी म्हणजे एवढी काय, व्याकरणात आपण थोडासा वेळ घेऊ जास्त. है ना? हम्म. तर चला शुक्रवारी घेऊ आपण. शांती मंत्र. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. पुनर्मिलामः शुक्रवासरे सप्तवादने. तत्पूर्वं गृहकार्यं कृत्वा आगच्छतु. शुभरात्रि.